नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णास किचनमध्ये मी पल्लवी तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. आणि आज मी बनवणार आहे व्हेज पुलाव. तर त्यासाठी मी इथे बटाटे, गाजर, गोबी आणि वाटाणा, इकडे बासमती राईस छान धुवून ठेवलेला आहे. याला अर्धा तास आधी आपल्याला धुवून ठेवायचं आहे. तर मला 1.5 किलोचा भात इकडे बनवायचा आहे. तर त्यासाठी मी इकडे गंजामध्ये मोठा गंजा घेतला आहे आणि त्यामध्ये मी तेल घातलेलं. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी लवंग आणि मिरे घालणार आहे. त्यानंतर यामध्ये मी तेजपत्ता घालणार आहे. त्यानंतर हा लांब चिरलेला मी कांदा यामध्ये घालणार आहे आणि ही लांब चिरलेली मिरची आहे ती यामध्ये घालणार आहे. त्यानंतर यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे. मी हा क्लायंटसाठी बनवत आहे आणि त्यांच्या आवडीनुसार मला हा बनवायचा आहे. त्यांना बिर्याणी नको आणि व्हाईट पुलाव पण नको आहे, त्यांना येलो असा व्हेज पुलाव हवा आहे. थोडी मी मिरची आणि टोमॅटोची पण पेस्ट केलेली आहे, ती पण मी यामध्ये घालणार आहे. फार छान चव येते. नंतर या भाज्या मी यामध्ये घालणार आहे. फुलगोबी, बटाटे, वाटाणा आणि गाजर मी चिरून घेतलेले होते ते यामध्ये मी घालणार आहे. आणि हे आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे 15 मिनिट. आता यामध्ये घालणार आहे मी हळद. तर थोडीशी हळद मी यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर कलमी आणि विलायची बारीक करून मी कलमी आणि मोठी विलायची थोडी कुटून घेतलेली आहे ती यामध्ये घालणार आहे. त्याने चव छान. चवीपुरते मीठ यामध्ये घालणार आहे. तर हा 1.5 किलोचा भात आहे, त्या अंदाजाने मी यामध्ये मीठ घालत आहे. तर आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत, थोड्या मऊ झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. यानंतर यामध्ये मी घालणार आहे धुतलेले तांदूळ. मैत्रिणींनो, हे तांदूळ आपल्याला भाज्यांमध्ये छान भाजून घ्यायचे आहे. याला आपण छान परतून घेऊया. याला लागू द्यायचं नाही आहे खाली. तर मैत्रिणींनो, इकडे आपला गरमागरम व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग याला आलेला आहे आणि चवीला तर फार छान, याचा स्मेलही खूप छान येत आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला हा व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त याला रंग आलेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.